या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण एका आगळ्या व्यक्तिमत्वाशी भेट घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। या व्यक्तिमत्वाबद्दल मला असं म्हणावंसं वाटतं की लबों पे अपने दुआएं सजाए फिरता है, लबों पे अपने दुआएं सजाए फिरता है, वफा की राह में खुद को मिटाए फिरता है, वफा की राह में खुद को मिटाए फिरता है। लगा सका नहीं कि कद का अंदाजा कोई, ये तो आसमां है मगर सर झुकाए फिरता है। असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या समवेत आहे। कल्याण डोंबिवली या सांस्कृतिक शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ राबवणारे भिकू बारसकर। नमस्कार। या ठिकाणी आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। दादा, इथे आपली ही पुस्तकं दिसत आहेत, खूप अतिशय आपलं लेखन समृद्ध लेखन दिसतं आहे, तर याविषयीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। या एक कथालेखक म्हणून आपलं काय मनोगत असेल, काय सांगाल आम्हाला? कथालेखक म्हणून समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश पाडण्याचं काम कथाकार करत असतो। प्रत्येक माणसामध्ये एक कथा दडलेली असते, ती कथा आपण स्वतः अभ्यासलेली असते आणि ती जर अभ्यासली चांगल्या प्रकारे तर ती आपण कागदावर उतरवू शकतो। आता ह्या कथेच्या माध्यमातून जर आपल्याला कथा लिहायची असेल तर अगोदर आपलं वाचन समृद्ध असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण आपलं वाचन समृद्ध करू त्यावेळेस आपल्याला सगळ्या जगाचं ज्ञान होतं, समाजाचं ज्ञान होतं। आपल्या आजूबाजूला प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक ठिकाणी एक कथा दडलेली असते, त्या कथेचा अभ्यास करून आपण त्या कथा काढायच्या असतात आणि त्या समाजासमोर मांडायच्या असतात। थोडक्यात काय की समाजाचं चांगलं वाईट स्वरूप जे आहे ते कथाकारानं कथेच्या माध्यमातून समाजासमोर मांडलं। अगदी बरोबर, म्हणजे कथा ह्या इतरत्र शोधायच्या नसतात, तर त्या आपल्या आजूबाजूला दडलेल्या असतात। म्हणून आजची जी तरुणाई आहे, तरुण लेखक आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? तरुण लेखकांनी तेच करायला हवं, कारण कथाकार लेखक कोणताही हा ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस त्याला समाज घडवण्याकडे त्याचा कल असतो। समाजातल्या चांगल्या वाईट ज्या घटना आहेत, ज्या कल्पना आहेत, त्याने त्या समाजासमोर मांडायच्या असतात। कारण एखादी कथा वाचायला तुम्ही घेतली किंवा एखादा चित्रपट पाहायला घेतला तर त्यातली कथा जर अतिशय चांगली असेल आणि ती तुमच्या जीवनात कुठेतरी वेगळ्या प्रकारे घडत असेल तर ती तुम्हाला भावणार जास्त चांगल्या प्रकारे। आणि अशा भावणाऱ्या कथा, भावणारं लिखाण, समाज घडवणारं लिखाण जर द्यायचं असेल तर आजच्या तरुणांना वाचनाकडे कल जास्त दिला पाहिजे आणि मग वाचन करून त्याच्यातनं आपण काय शिकायचं आणि इतरांना काय द्यायचं हे त्याने चांगल्या प्रकारे आत्मसात केले पाहिजे। म्हणजेच उत्तम लेखक होण्यासाठी आपल्याला आधी उत्तम वाचक होणं महत्त्वाचं। या आपल्या लेखनातून असं जाणवतंय की स्त्रीप्रधान आणि सामाजिक जे प्रश्न आहेत आजचे, त्या प्रश्नांवर हे लेखन दिसतंय। तर स्त्री जीवनाचा इतका सूक्ष्म अभ्यास आपला कसा, म्हणजे मला एक उत्सुकता आहे। मुळामध्ये असं आहे की ज्यावेळेस तुम्ही समाजात वावरता त्यावेळेस तुमच्यात स्त्री पुरुष हा भेदभाव नसावा आणि स्त्री पुरुष समानतेने वावरताना तुम्ही सगळे मित्र असता, मित्रमैत्रिणी असता, त्यावेळेस तुम्ही समाजाचा जर अभ्यास करायला घेतला तर एक गोष्ट तुमच्या सातत्याने लक्षात येईल की प्रत्येक स्त्रीची ज्या काही भावभावना असतात त्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या भावभावना कुठेतरी तिला व्यक्त करायच्या असतात, त्या व्यक्त होत नाहीत। तिला व्यक्त व्हायचं असतं, ती व्यक्त होऊ शकत नाही। अगदी नवरा बायको हे नातं जरी कितीही नाजूक असलं तरी काही गोष्टी ती नवऱ्याकडे व्यक्त करू शकत नाही, सासू सासऱ्याकडे, नणंद भावजेकडे व्यक्त करू शकत नाही, पण या गोष्टी ती कदाचित एकाच वेळी मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे व्यक्त करू शकते, कारण त्या तिच्या मनातल्या असतात आणि त्या मनातल्या भावना अतिशय कल्पकतेनं त्या कथाकारांना उचलायच्या असतात। एक साधारण एक गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर आमची एक मैत्रीण आहे, ती DTPचं काम करते, आमची तिची खूप छान ओळख आहे आणि आम्ही सगळे एकत्र बसलो होतो। आमची एक मैत्रीण आहे आशा, आम्ही बसलो असताना ती माझ्या सगळ्या कथा DTP करते, त्यामुळे तिला माझ्या कथेचं ज्ञान होतं।
मग ती एक दिवशी सहज म्हणाली, अहो बघा ना बारसकर, म्हणजे मला ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, पण माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तो कसा साजरा करावा, मला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे आणि ते त्यांना कळू द्यायचं नाही. हा आनंद तिला कॅच करायचा होता. आणि मग त्याच्यावर आम्ही विचारविनिमय केला आणि तिला वाढदिवसाची एक वेगळी गंमत, एक वेगळी प्रकार सांगितला. तो प्रकार होऊन गेला. तो वाढदिवस तू अशा पद्धतीनं साजरा कर. पण तो करताना तो संपूर्ण भाग मी लिखाणात उतरवला आणि ती कथा सर्वांना इतकी आवडली, विशेषतः महिलांना इतकी आवडली की खरी गोष्ट आहे, आमच्या आयुष्यात आम्ही रोजचं रुटीनवर जगत असतो, पण या रुटीनवर जगता जगता आम्हाला स्वतःला नेमकं काय हवं आहे किंवा आमच्या जोडीदाराला काय हवं आहे ते देण्याचा एकमेकांनी जर प्रयत्न केला तर तो अतिशय चांगल्या प्रकार होऊ शकतो. तर मला असं म्हणायचं की या व्यतिरिक्त आपण आपलं कुठे लेखन चालू आहे? शहरात घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या समस्यांवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आणि माझं लिखाण चालू असतं. मग तो कल्याण नागरिक आहे, जनमत आहे, वार्तासूत्र आहे, अशा ह्याच्यातनं माझं लिखाण चालू असतं. त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये बसलेलो आहोत. कल्याणचं हे सार्वजनिक वाचनालय आहे. तर या वाचनालयामध्ये आपण सरचिटणीच्या पदावर आहात. या ठिकाणी या पदावर आपण केव्हापासून आहात? तो जिव्हाळ्याचा विषय आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणीवर मी जवळजवळ 13-14 वर्षापासून कार्यरत आहे. अच्छा. पण सरचिटणीस पदावर मी मागच्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. हे वाचनालय कल्याणच्या इतिहासात नावाजलेले वाचनालय आहे. या वाचनालयाला जवळजवळ 156 वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि असं हे वाचनालय शहराच्या आपल्या मध्यभागी आहे. म्हणजे कल्याणचा आत्मा म्हणता येईल आपल्याला. कल्याणचा आत्मा. कारण कल्याणातल्या मोजक्या हातावर बोटा मोजणे इतके संस्था आहेत की गायन समाज आहे, सार्वजनिक वाचनालय आहे, महिला मंडळ, यांना खूप मोठी परंपरा आहे. आणि अशा या सार्वजनिक वाचनालयाच्या सरचिटणीस पदावर बसून काम करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. बरं. सर, म्हणजे आपल्याला माहीतच आहे की सावित्रीबाई फुले म्हणतात की वाचनाने मनुष्यत्व पशुत्व हरते पहा, किंवा पुस्तकांसाठी खास राजगृह बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला ज्ञात आहेत. तर या ठिकाणी या कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये आपण हा वाचन वारसा कुठून घेतलेला आहे? हा वाचन वारसा आपल्याकडे फार जुना आहे. फार म्हणजे तुम्ही कुठून घेतलाय? तुम्हाला असं का वाटलं की मी वाचनालयाचं काम करावं, इतर सगळी क्षेत्र? नाही मॅडम, तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला वाचनाची आवड ही पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून वाचनाची आवड असल्यामुळे मी पहिले 2-3 वेळा सांगितले की तुम्हाला वाचनाची आवड असेल ना तर तुम्ही इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचे हातपाय पसरू शकता आणि तिथे स्थिर होऊ शकता. वाचनाची आवड अतिशय चांगली असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये अगदी सहजगत्या आलो. कारण अगोदर मला स्टेजची आवड होती, मी नाट्यक्षेत्रात होतो. याच वाचनालयातनं अनेक नाटकांची पुस्तकं नेऊन त्याचं वाचन करून आम्ही प्रयोग करायचो. त्यामुळे वाचनाची आवड असल्यामुळे आणि एक क्षेत्र आपल्या आवडीचं असल्यामुळे इकडे अलगदपणे मी आलो. ह्या वाचनालयाचं हे जे रूप आहे ते बदललेलं दिसतंय. तर आपण सरचिटणीस या पदावर आल्यानंतर आपण काही चेंजेस केलेले आहेत, तर ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बरोबर आहे. आमच्या वाचनालयाची तुम्हाला सुरुवातीपासूनची हिस्ट्री सांगायची तर आमच्या वाचनालयाकडे जवळजवळ 1 लाखाच्या वर पुस्तकं आहेत. आमच्याकडे कर्मचारी वर्ग आहे, संपूर्ण महिला कर्मचारी आहे आणि जवळजवळ 15 ते 16 महिला कर्मचारी काम करतात. आमच्या वाचनालयाचे जे ग्रंथपाल आहेत गौरी देवळे, ह्या जवळजवळ 27 वर्षे ह्या वाचनालयाला सेवा देत आहेत, अतिशय अल्प मानधनामध्ये. आणि जवळजवळ 3,500 वाचक आमचे आहेत. 3,500 वाचक आहेत. त्याच्यानंतर आमच्या 3 शाखा आहेत. 3 शाखांमध्ये रामबागेमध्ये 2 आहेत, इंग्रजी हिंदीची एक स्वतंत्र शाखा आहे आणि याबरोबर एक अभ्यासिकासुद्धा आमची चालते की जिथे 200-250 मुलं अभ्यास करत असतात. अशा प्रकारे या वाचनालयाचा आमचा जो व्याप आहे हा खूप मोठा आहे ते. आणि या वाचनालयाची एक मोठी कमिटी आहे. आमचे राजीव जोशी त्यांचे अध्यक्ष आहेत. अशी एक कमिटी आहे आणि या कमिटीच्या मार्फत या संपूर्ण वाचनालयाचा आमचा कारभार चाललेला असतो. आमचं हे वाचनालय खूप जुन्या टाईपचं होतं, खूप जुन्या पद्धतीचं होतं. त्याला मोकळीक नव्हती.
आम्ही इथे कमिटीवर आल्यानंतर हे वाचनालय नव्यानं आम्ही समृद्ध केलं, नव्यानं ह्या प्रकारच्या मांडणी केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याला आम्हाला वाचकांनी साथ दिली आणि एक नवं रुपडं लोकांसमोर आम्ही घेऊन आलेलो आहे त्या वाचनालयाचं, अतिशय चांगल्या प्रकारचं. सातत्यानं पुबाभावे व्याख्यानमाला या वाचनालयातर्फे घेतली जाते. अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. सांगतो की आपल्या शहराला अभ्यासिकेची अत्यंत गरज आहे. कारण तुमचा कितीही मोठा फ्लॅट असला तरी घरात बसून मुलांचा अभ्यास होत नाही, अशी मुलांची आणि मुलांच्या पालकांची तक्रार असते. त्यासाठी अभ्यासिका असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपली अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेचा एकच किस्सा मी तुम्हाला सांगेन की एक उल्हासनगरचा व्यापारी आहे, त्याचा जवळजवळ 1000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. त्याची मोठी मुलगी आपल्याकडे अभ्यास करून डॉक्टर झाली होती आणि दुसरी मुलीचा अभ्यास व्हायचा होता, पण आपल्याकडे जागा नव्हती. तो माणूस उल्हासनगरहून इथे आला मला भेटायला आणि सांगितलं, साहब कुछ भी करो मेरी बेटी को आपके यहाँ एडमिशन मिलना चाहिए. सांगायचं होतं तो मेरे पास बहुत बड़ा मकान है, परंतु त्याचा काही उपयोग नाही, कारण मुलीचा अभ्यास तिथे होत नाही, इथे होतो. त्यामुळे अभ्यासिका ही शहराची अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे मला सुद्धा तसंच वाटतं की आम्हा स्त्रियांना तर एखादी परीक्षा द्यायची असेल किंवा काय असेल तर अभ्यास घरी होतच नाही. म्हणजे आमचा तर तो अनुभव आहे आणि विद्यार्थ्यांना पण इतर डिस्टर्बन्स असतात. त्यामुळे अभ्यासिका आपण चालू केले त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन करावं असं वाटते की आणि आत्ताच्या तरुण पिढीचा विचार करता का, आता बघा इंग्रजी शिक्षणाकडे लोकांचा कल जास्त आहे आणि म्हणून मुलांना इंग्रजी वाचायला मिळावं आणि हिंदीची स्वतंत्र शाखा देखील सुरू केलेली. तिथे फक्त इंग्रजी आणि हिंदीची पुस्तकं आमच्या. ती शाखा कुठे आहे? ती रामबाग लेन नंबर 5 मध्ये आहे. म्हणजे अनेक नवीन उपक्रम सुद्धा या होय माध्यमातून आपण दिनचर्या आम्हाला जाणून घ्यायची आहे. पहा, आपल्याला आयुष्यात जगायचं असेल तर नेहमी आनंद घेत आणि आनंद देत जगायचं, हे सगळ्यात मूळ कारण असतं. जर तुम्ही सगळ्या प्रकारचे विचार टेन्शन घेऊन जगायचा प्रयत्न केलात तर तुमचं जगणं अशक्य होऊन जाईल. अनेक व्याधी तुमच्या मागे लागतील. त्यामुळे तुम्ही स्वतः हसत राहा आणि दुसऱ्यालाही हसवत ठेवा, हे सगळ्यात मूळ कारण आहे. आणि त्यामुळे काय घडून गेलं याकडे लक्ष न देता सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे आणि मला कसं जगायचं आहे, कारण मी जर आज व्यवस्थित राहिलो, तंदुरुस्त राहिलो तर मी स्वतःही चांगल्या प्रकारे हालचाल करू शकेन. आणि मी जर समजा आजारी पडलो, काही झालं तर मला स्वतःलाही त्रास होईल आणि माझ्या घरच्यांनाही त्रास होईल. तर तसं न होता आपण जेवढं आनंदी राहता येईल तेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न आयुष्यात करायला पाहिजे. आणि तो जर केला तर माझ्यासारखं फ्रेश नक्की राहता येईल. बरं, आणखी तुमच्याकडे बघून मला तुम्ही मगाशी सांगितलं की अनेक जणांचे वाढदिवस आपण साजरे केले, पण तुमचा वाढदिवस कधी हाच प्रश्न मला विचारायचा नाही गेला. आपला वाढदिवस सुद्धा आम्हाला सांगाल तर आनंद होईल आम्हाला. अरे बापरे, वाढदिवस माझा तुम्हाला सांगायचा का वय सांगायचं? वय नका सांगू, वाढदिवस सांगा. हा, हे बरोबर आहे. अरे वाढदिवस सांगायचं म्हटलं तर माझा 19 एप्रिल ही वाढदिवस आहे. 19 एप्रिल. अच्छा, आम्ही लक्षात ठेवू निश्चितच. नाटक क्षेत्राविषयी आपण जाणून घेऊया तुमच्या. नाट्यक्षेत्राचं सांगायचं झालं, होळीला दिवाळीला असे काही कार्यक्रम करायचो. त्या कार्यक्रमातनं मी छोट्या मोठ्या भूमिका कधीतरी करायचो. किंबहुना मला आठवतं प्राथमिक शाळेत असताना, शाळा नंबर 4ला होतो मी, आणि त्या प्राथमिक शाळेत असताना आमच्या शाळेतल्या बाईंनी मला उस डोंगा परी रस नवे डोंगा काय फुललासी वरलिया रंगा याच्यावर त्या गाण्यावर छानपैकी कार्यक्रम केला. आणि मला वाटतं त्या वेळेपासूनच मला नाटकाची आणि स्टेजची आवड निर्माण. म्हणजे मला असं वाटतं की हा जो प्रसंग तुम्ही सांगितला तो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकतो. अगदी अगदी. की तुमच्या या कलेच्या भूमिकेमागे एक शिक्षक उभा राहिला असं म्हटलं तर चालेल? वाह, काय हरकत नाही ना. शिक्षक केव्हाही कोणत्याही क्षेत्रातला शिक्षक असो हा शिक्षक असतो आणि त्याचा जर आपल्याला आधार असेल तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो. कोणत्या काळापासून या नाटक क्षेत्रामध्ये आलेला? साधारणपणे 75-76 पासून मी या क्षेत्रात आलो. मी पूर्वी सुरुवात अनुराग नाट्यसंस्थेपासून केलेली आहे. अनुरागमधनं मी काही वेळा काही काळ भूमिका केल्यानंतर कल्याण तत्कालीन नगरपालिका होती, कल्याण नगरपालिका, त्याला 125 वर्षे पूर्ण झाली होती.
आणि त्यावेळेस आम्हाला एक नाटक करायचं होतं कर्मचाऱ्यांसाठी. मी महानगरपालिकेत नोकरीला होतो आणि त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेचा एक ग्रुप तयार केला, म्हणजे तत्कालीन नगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा, आणि नंदादीप नावाचं नाटक बसवलं होतं. पण मला असं वाटतं की त्याच्याही अगोदर आबा देशपांडे जे होते दूरदर्शनचे, त्यांनी ज्ञानदीप नावाचं एक दूरदर्शनला कार्यक्रम सुरू केला होता आणि त्या ज्ञानदीपचे अनेक मंडळं काढली होती. ते ज्ञानदीप मंडळसुद्धा मी चालवत होतो. ज्ञानदीप मंडळांच्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम करायचो. त्यास अनुताई वाघांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीचं सुद्धा आम्हाला जवळीक आली आणि त्यावेळेस मयुरेश नावाचे ज्ञानदीप मंडळ आम्ही काढलं होतं आणि त्याच मयुरेशचं मी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रूपांतर करून आमची स्वतःची संस्था स्थापन केली. 80 ते 90 या दशकामध्ये कल्याण शहर आणि मयुरेश नाट्यसंस्था हे जणू समीकरणच झालं होतं. तर या मयुरेश नाट्यसंस्थेविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मयुरेशच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा या ठिकाणी आम्ही सातत्यानं दरवर्षी स्पर्धेला नाटकं न्यायचो, बालनाट्य स्पर्धेला नाटकं न्यायचो. पण याच्याबरोबर आम्ही स्वतंत्र महिलांसाठी सुद्धा विभाग चालू केला आणि महिलांच्या आम्ही स्पर्धा सुरू केल्या. त्यांचे वेगवेगळे गट तयार करून महिला नाट्य स्पर्धा सुरू केल्या. त्या मयुरेशने पहिल्यांदा सुरू केल्या. या करताना बालनाट्य स्पर्धा मयुरेशनं घेतल्या. ते करत असताना मंगळागौर स्पर्धा ज्या अगोदर कोणीही घेतलेल्या नव्हत्या, त्या मंगळागौर स्पर्धा देखील मयुरेशने सुरू केल्या. महिला भजन स्पर्धा केल्या आणि त्याही पलीकडे हास्य स्पर्धा ज्या कोणी घेत नाहीत अशा प्रकारच्या हास्य स्पर्धाही आम्ही सुरू केल्या. आपण सामाजिक कार्याकडे वळलेला आहात, तर सामाजिक कार्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. सामाजिक कार्य फार महत्त्वाचा विषय. सामाजिक कार्य हा, कारण ज्यावेळेस 1995च्या अगोदर अगदी साधं सांगायचं झालं तर चष्मा शिबिर, हे चष्मा मोफत डोळे तपासून तुम्हाला अवघ्या 25 रुपयात 20 रुपयात चष्मा त्या काही आम्ही लोकांना दिलेले आहेत, किंवा रक्तदान शिबिर, किंवा कुष्ठरोग्यांना मिठाई वाटप, किंवा आदिवासींना कपडे वाटप, किंवा वृद्धाश्रमात जाऊन आजी आजोबांसोबतची दिवाळी. आजही आमचा उपक्रम चालत असतो. आजही आम्ही वृद्धाश्रमांमध्ये जातो आणि आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करतो. सांगायला मला आनंद वाटेल की त्या आजी आजोबांसोबत दिवाळीसाठी अनेक लोक आम्हाला सहकार्य करतात आणि अनेक लोक सहकार्य करत असताना आम्ही सगळे लोक तिथे वृद्धाश्रमात जातो, तिथे रांगोळ्या काढतो, कंदिले लावतो, त्यांना मिठाई वाटप करतो, त्यांच्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम करतो आणि हे सगळं करीत असताना शेवटी त्या आजी आजोबांबरोबर बिनआवाजाचे फटाकेसुद्धा उडवतो. म्हणजे आपला त्यावेळेस मॅडम तुम्ही जर त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपलात ना तर खूप आनंद मिळतो. म्हणजे तेच मला म्हणायचं की आपला आनंद म्हणजे आनंदाच्या डोही आनंद तरंग जसं निघतात त्याप्रमाणे आपला आनंद तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवता. म्हणायचा प्रश्न मला विचारायचा वाटतोय की या कल्याण शहराने तुम्हाला काय दिलेलं आहे? कल्याण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले कल्याण नगरी आहे. त्यामुळे ही कल्याण नगरी सगळ्यांचं कल्याणच करते. कल्याणबद्दल मला निश्चितच अभिमान आहे. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी कल्याणच्या, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं आजोळ कल्याणचं, थोरल्या माधवराव पेशव्यांचं लग्न कल्याणात झालं. ह्या अशा अनेक आठवणी. लोकमान्य टिळकांनी कल्याणला भेट दिली. कल्याणचा गणपती उत्सव ऐतिहासिक आहे. अशा अनेक आठवणी या कल्याणशी जोडलेल्या आहेत आणि या कल्याण शहरात माझा जन्म झाला. या कल्याण शहरात मी घडतोय. या कल्याण शहरासाठी मी काहीतरी करू शकलो किंवा शकतोय याचा मला निश्चितच अभिमान आहे. अतिशय छान पिढी आहे. या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीला संदेश आपण देणारे कोण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण आपण संदेश द्यायला जाण्याइतका मी म्हातारा झालो असं मला वाटत नाही. नाही, आपला एकंदर जीवन प्रवास जो आम्हाला आदर्श वाटतो, म्हणून काय संदेश द्याल? त्यामुळे जर तरुण पिढीला आपण सांगायचं झालं तर कोणीही कधीही एखादी गोष्ट करायची असेल तर ती मनापासून करा. मग ते कोणतंही नाट्यक्षेत्र असो, नोकरी असो, अभ्यास असो, साहित्य क्षेत्र असो
किंवा अन्य कोणतंही, मी असं म्हणेन की घरातला पंखा पुसायचा असेल तरीसुद्धा तो स्वतःच्या आत्मविश्वासानं पुसला पाहिजे. नाहीतर आई घरात सांगते अरे पंखा पुस रे, आणि तो म्हणतो नाही नाही मला नाही जमत. त्यावेळेस मी असं म्हणेन जमत कसं नाही, जमलंच पाहिजे. एखाद्याने जर मला असं सांगितलं नाही एखाद्या गोष्टी एखाद्या कामाच्या बाबतीत की नाही नाही मला नाही ते जमणार नाही, तर नाही माझ्याच्याने मला ते आवडत नाही. जमणार नाही असं म्हणायचं नाही, जमलंच पाहिजे. आपण जमवून घ्यायचं, आपण प्रयत्न केला तर आपल्याला यश नक्की मिळतं, एवढंच मी सांगू शकेन. म्हणजे येत नाही म्हणजे काय, आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. Yes. आणि हाच संदेश बराक ओबामा यांनी सुद्धा दिलेला आहे की ते म्हणतात येस आय कॅन. प्रशासकीय सेवेमध्ये होतात, कल्याण डोंबिवलीच्या अग्निशमन दलामध्ये आपण सेवेत होतात, तर तिथला अनुभव आम्हाला सांगा. ही रोजीरोटी होती माझी. अच्छा. कारण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही कुठेही कितीही सामाजिक कार्य करा, सांस्कृतिक कार्य करा, काही करा, तरी मी एक गोष्ट निश्चित सांगेन की तुम्ही अगदी पोटापाण्याचा बंदोबस्त करा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. माझ्याकडे मयुरेशमध्ये येणाऱ्या सगळ्या तरुणांना मी हेच सांगतो, अगोदर तू कमवायला शिक आणि मग हवं तर इकडे काय गमवायचं ते गमव. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. मी माझी नोकरी खूप सांभाळली आणि नोकरी सांभाळणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं होतं, कारण घरची परिस्थितीच तशी नाजूक असल्यामुळे नोकरी मला खूप गरजेची होती. त्यावेळेच्या कल्याण नगरपालिकेमध्ये मी नोकरीला लागलो. पण त्यावेळेपासून मला एक आवड होती ती डिफेन्समध्ये काम करण्याची. शाळेत असताना मी NCCसाठी गेलो होतो, पण NCCसाठी मी सिलेक्ट केला नाही. मला त्या सरांनी, त्यांना काहीतरी माझ्या पायामध्ये डिफेक्ट दिसला, पण मनामध्ये रोखरोख राहिली. आणि माझ्या घरावरनं मी नगरपालिकेत कामाला यायचो त्यावेळेस मध्ये फायर ब्रिगेड होतं. ते बघितलं की मनामध्ये अशी उर्मी यायची की आपल्याला इथे कुठेतरी अशा ठिकाणी काम करायला हवं आहे, पण ते शक्य नव्हतं. आणि त्याच काळामध्ये मी होमगार्डमध्ये दाखल झालो. त्याच काळात मी नागरी संरक्षण दलाचे कोर्स केले आणि होमगार्डमध्ये काम करताना मला त्याचा फायदा झाला की ज्यावेळेस नगरपालिकेतनं फायर ब्रिगेडकडे जागा निघाली त्यावेळेस मी तिथे पहिल्यांदा नंबर लावला आणि मी कंट्रोल ऑफ कम्युनिकेशन केलं असल्यामुळे मी त्या जागी स्थिर झालो. तर माझ्याकडे जे काम होतं सुरुवातीपासूनचं, ते येणारे कॉल घ्यायचे, ते कॉल आमच्या ऑफिसरला किंवा ड्रायव्हरला सांगायचं. सांगताना एक गोष्ट होती की कोणत्या ठिकाणी घटना घडली आहे, काय घटना घडली आहे, तिचं स्वरूप काय आहे आणि रस्ते कोणते आहेत तिथे जायला, हे सविस्तर त्या ड्रायव्हरला आम्हाला सांगावं लागायचं. आणि ते सांगितल्यानंतर गाडी रवाना व्हायची. त्यामुळे माझा संपूर्ण कल्याण शहराचा अभ्यास झालेला होता. आणि तो इतका होता की शहरामध्ये कोणत्या वाड्यामध्ये किती विहिरी आहेत, कोणते रस्ते कुठनं कोणत्या बाजूला जातात, कोणते रस्ते जाऊ शकत नाहीत, हा पूर्ण अभ्यास मी त्याच्याशी केला होता. मला चांगलं आठवतं की शहाड पुलाजवळ ज्या ठिकाणी आता ओव्हरब्रिज झालेला आहे तिथे एक पेट्रोल पंप होता आणि त्या पेट्रोल पंपाला रात्री 2 वाजता आग लागली. ती आग छायाटोपीजवळ ना म्हणजे मुरबाड रोडनं एवढ्या अंतरावर दिसत होती. अंबरनाथची लोक ती आग विझवायला तयार होती, गाडी आली होती फायर ब्रिगेडची आणि आम्ही इथनं गेलो. संपूर्ण पेट्रोल पंपाच्या दोन्ही त्या पेट्रोल देण्याच्या कॅबिन जळत होत्या, एक मोठा ऑइलचा टँकर जळत होता, 3 रिक्षा जळत होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिथे काम करत होतो आणि ते काम करत असताना आग इतकी जवळून भिडत होती आम्हाला की उद्या जर त्या पेट्रोल पंपाचा स्फोट झाला असता तर कदाचित आज मी तुमच्याशी बोलायला नसतो. इतकी भयंकर प्रकारची आग होती. पण ज्यावेळेस आम्ही आग पूर्ण विझवली त्यानंतर त्या ठिकाणी डोळ्यात बोट घातलं तरी लक्षात येणार नाही इतका अंधार पसरला होता, इतकी मोठी आग होती. किंबहुना आपल्या इकडच्या मुसलमानी मोहल्ल्यात एक बिल्डिंग कोलॅप्स झाली होती आणि 3 मजली बिल्डिंग कोलॅप्स झाल्याच्या नंतर त्याच्या खाली काही लोक गाडली गेली होती. आमच्याकडे फायर ब्रिगेडला 15-20 लोक होती, 2 ड्युट्या आमच्या संपण्याचा वेळ होता आणि त्याच काळामध्ये तिथे आम्ही गाडी घेऊन गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातली लोकं त्या ढिगावर नाचत होती.
पहिले पोलिसांना सांगून त्यांना बाजूला काढायला लागलं. मला आजही आठवतं आहे की आम्ही हळूवारपणे अंदाज घेतल्यानंतर माझ्या डाव्या हाताला एक छोट्या मुलीच्या श्वासाचा स्पर्श झाला आणि आम्ही तिला हातानं माती उकरून बाहेर काढली. त्यावेळेस पलंगाच्या खाली ती आई आणि मुलगी, त्याच्या अंगावर काटा आला, ती शिक्षिका होती आणि त्या दोघी, त्या आईच्या कुशीत ती मुलगी होती आणि तिला आम्ही बाहेर काढली. तिचा श्वास चालू होता पण आई बिचारी गेली होती. अशी अनेक प्रसंग त्यावेळेस घडले आणि त्यावेळेसचं फायर ब्रिगेड, आत्ता खूप प्रशिक्षण पुढे गेलं आहे फायर ब्रिगेडचं, पण आमच्या काळामध्ये एवढं प्रशिक्षण नव्हतंच मुळे आणि त्यामुळे सगळी कामं आम्हाला करायला लागायची. आत्ता 2005चा पुराचा महाप्रसंगसुद्धा रात्रीच्या 2, 2:30, 3 वाजता आम्ही अनुभवलेला आहे आणि पुरामधनं लोक बाहेर काढलेली आहेत. अशा अनेक प्रकारची कामं ह्या फायर ब्रिगेडमध्ये राहून मी केलेली आहेत किंवा अनुभवलेली आहेत. ती सांगायला गेलो तर खूप मोठा पसारा होईल, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण त्याच्यातनं मी एक शिकलो की तिथे असताना मी माझं जे साहित्यिक किंवा सांस्कृतिक वलय होतं ते मात्र राखून ठेवलं होतं. सातत्यानं माझ्याकडे लोक त्या ठिकाणी पण येऊन बसायची, आम्ही विचारविनिमय करायचो, कार्यक्रमांवर चर्चा करायचो आणि ते वलय त्यात आम्ही फायर ब्रिगेडमध्ये राखून ठेवलं होतं. त्याचा उपयोग मला साहित्य क्षेत्रातही झाला. एक प्रसंग सांगेन की आधारवाडीला जे फायर ब्रिगेड आता आहे, त्या फायर ब्रिगेडच्या गच्चीच्या एका ठिकाणी मी दुपारच्या वेळेस लंच झाल्यानंतर बसायचो आणि त्या ठिकाणी या सफाई कामगार एक जे गाड्या घेऊन यायचे, कचरा घेऊन शहरातला गोळा करून टाकायला, तिथे त्यांचं डम्पिंग ग्राउंड आहे. तिथे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक साठेवाडा आहे म्हणून, त्या वाड्यामध्ये बरीचशी म्हणजे लोक राहतात, पण ती जी लोक आहेत ती कचऱ्यावर जातात. त्या प्रत्येक घरातल्या लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत कचऱ्यामध्ये भंगार गोळा करतात. त्यावेळी ते असं सांगायचे की आम्हाला प्रत्येकाला 200 रुपये दररोज सुटतात, इतका त्याच्यातनं आम्ही भंगार गोळा करतो. आणि अशा त्या मुलांचा, तिथल्या मुलींचा, तर तिथे छोट्या छोट्या मुली पण होत्या, बऱ्यापैकी मुली होत्या की त्या मुली कचऱ्यावर जायच्या आणि बघितल्यानंतर माझ्या मनात एक कल्पना यायची की ह्या मुलीला चांगली नाऊमुकू घातली, चांगले कपडे घातले तर किती सुंदर ही मुलगी दिसू शकेल. आणि त्या दिसण्यावरनं मला तिथे कथा सुचली आणि ती कथा माझी याच्यात झालेली आहे. म्हणजे फायर ब्रिगेडसारख्या वृक्ष क्षेत्रात काम करत असताना सुद्धा हे मी माझं साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्र जपलं होतं. आपल्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या जीवनसाथीने तुम्हाला कशा प्रकारे साथ दिलेली आहे? माझी होती ती सुद्धा या क्षेत्रातली नव्हती, परंतु ज्यावेळेस मी हे सगळं करायचो त्यावेळेस माझ्या मिसेसनं माझी जी घरची परिस्थिती ती पूर्णपणे सांभाळली होती आणि ते अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण मी सातत्याने 24 तास बाहेर असायचो नोकरीच्या आणि कामाच्या निमित्तानं. त्या घर सांभाळणारं कोणीतरी हवं होतं आणि बायकोनं मला अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली. अगदी माझं घर तर अतिशय छोटं होतं, पण तरी त्या घरामध्ये सातत्यानं माझ्या मंडळाची मुलं मुली येऊन बसत असायची. त्यामध्येच आमचा सगळा संसार चालला होता, त्यामध्येच आमची सगळी माझी मुलं बाळं झाली आणि मुलं बाळांचं शिक्षण आणि आमची संस्था आणि घर आणि नोकरी हे सगळं सांभाळताना फार मोठा डोलारा होता. पण हे करताना बायकोनं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं, तिने घर सगळं सांभाळलं, म्हणून मी चांगल्या प्रकारे काम करू शकलो. तर हे असं घरच्यांचं सहकार्य असल्याशिवाय काही होत नाही. हॅपी फॅमिली असं आपल्याला हॅपी फॅमिली आणि हॅपी मॅन आणि त्याची हॅपी फॅमिली असं म्हणता येईल आपल्याला. आपल्याला आहे की कल्याणमध्ये अनेक मोठमोठे कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. तर या मागचं जे इव्हेंट आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, ते तंत्र आम्हाला सांगा ना. इव्हेंट मॅनेजमेंट हा असा कार्यक्रम आहे की त्यातनं तुम्ही वेगवेगळे कसे उपक्रम राबवू शकता, त्याचा आनंद तुम्ही स्वतःही घेऊ शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारे सादर केलेल्या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही इतर जनतेलाही देऊ शकता. एक उदाहरण सांगायचं झालं तर बाबासाहेब पुरंदरेंचा 85वा वाढदिवस होता. अत्रे रंगमंदिरात तो आम्ही साजरा केला होता. त्यावेळेस एक रायगडाला जेव्हा जाग येतेच नाटक चालू होतं, त्याचा सेट आम्हाला मिळाला. त्या सेटवर आम्ही ते सेट आखला
आणि तिथे संपूर्ण मावळ्यांच्या वेशभूषातले सगळे कलाकार नेमले आणि तो संपूर्ण जो वाढदिवस आहे तो एक अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. मग तिथे बाबासाहेबांची जी त्याच तर्फेने एंट्री झाली, त्याच्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली, शांती पाठ झाला आणि नंतर हे सगळं एवढं होऊन एवढे बाबासाहेबांचं वक्तृत्व एवढं छान होतं, पण तरीसुद्धा बाबासाहेब त्या दिवशी पूर्ण वक्तृत्व करू शकले नाही, बोलू शकले नाहीत, कारण त्यांना तो इव्हेंट बघून भरून आला. इतका सुंदर तो झाला. किंवा तत्कालीन शिवसेनेचं राज्य होतं आणि गणेश नाईक मंत्री होते, त्यांचा वाढदिवस आम्ही वाशीच्या नाट्यगृहामध्ये केला होता आणि कल्याणहून 2 बस भरून आम्ही घेऊन गेलो होतो आणि वाशीच्या नाट्यगृहामध्ये पूर्ण अगदी खचाखच भरलेला असताना आपण तिथे विविध ह्याच्यातल्या वेशभूषेतली लोकं तिथे दिली होती आणि ती सगळी असे नाट्यगृहाच्या सुरुवातीपासून स्टेजपर्यंत दिली आणि इतकी गर्दी होती की मुंगी शिरायलाही जागा नव्हती. आणि नाईक साहेबांना फक्त सांगितलं, नाईक साहेबांनी जेव्हा काय करायचं म्हटलं, काही करायचं नाही, फक्त तुम्ही मधल्या खुर्चीवर जाऊन बसायचं. ते बसल्यानंतर अतिशय सुंदर असं एक नृत्य दिलं. त्यामागची माझी कल्पना होती की आपण इंद्रदरबार निर्माण करायचा आणि त्यामध्ये ते बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चाललेलं आहे आणि तो इंद्रदरबार आमचा सक्सेस झाला. सक्सेस झाल्यानंतर आमचे ब्रह्मवृंद आलं. ब्रह्मवृंदांनी शांतीपाठ म्हटलं. त्यावेळेस इतका फुलांचा वर्षाव झाला की पूर्ण गणेश नाईक फुलांनी भरून गेले होते. ते केल्यानंतर आम्ही तिथे अजून एक आयडिया केली की त्यांच्यासाठी त्यांनी मोठा त्यांच्या चाहत्यांनी केक आणला होता आणि केकही कापायचा होता. म्हटलं तर साहेब निघून गेले तरी साहेबांच्या प्रथा काही गेलेल्या नाहीत, म्हणून केक कापायचा. तो केक आणला आणि त्याच्यावर सांगितली होती की केकवर असलेली मेणबत्ती विझवायची नाही, आपली संस्कृती सांगत नाही. मग आम्ही 10 आपल्या भारतातल्या 10 विविध प्रकारच्या समाजाच्या लोकांची जी जोडपी तयार केली होती ती तिथे आली. त्यांनी त्याच्यावर मेणबत्त्या पेटवल्या, संपूर्ण लाईट गेला होता. त्या मेणबत्त्यांमध्ये त्यांनी केक कापला आणि ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो असा संदेश देऊन आम्ही तो अतिशय चांगला इव्हेंट दिला होता. खूप 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 सुंदर वाटतंय हे ऐकून. म्हणजे असं ते किंवा आम्ही जर तुम्हाला उभं राहिलं दादा आमच्या हे तुमचं वर्णन ऐकून त्यावेळेचं चित्र उभं राहिलं आणि खरोखर इव्हेंट मॅनेजमेंटचे आत्ता म्हणजे काय तंत्र आहे त्यामागचं आणि काय तुमचे विचार आहेत? काही मी तुम्हाला सांगतो, विचार असा काही नाही. तुम्ही एकदा करायचं ठरवलं, अगदी आम्ही मयुरेशचे छोटे छोटे कार्यक्रम द्यायचो तरी एक मनामध्ये होतं की तुमच्याकडे येणारा प्रेक्षक वर्ग हा त्याचा वेळ काढून तुमच्याकडे येत असतो आणि त्यामुळे तुम्ही जे काही द्याल त्याला ते चांगलं द्या, जे काही द्याल ते. आणि एक आनंद मिळतो, कारण तो आनंद जसा सादरीकरणाचा मला मिळतो तसा तो चांगलं सादर केल्याचा आनंद इतरांना नाही. म्हणजे आपलं हे एकूण सगळं अनुभव ऐकून असं वाटतं की सृजनाचा जरा आपल्यामध्ये अखंड वाढतोय. वेगवेगळे विचार. आपल्या नाट्यक्षेत्रामध्ये नाव आहे, सामाजिक भान आपल्याला आहे, सामाजिक प्रश्नांचं भान आहे आणि त्यामुळे सामाजिक कार्यसुद्धा आपण केलेलं आहे. ही वाचन संस्कृती आपण जपलेली आहे आणि त्याचबरोबर विविध कार्यक्रम आपण अतिशय सुंदररित्या हाताळलेले आहेत. दादा, तुमच्यासाठी मला सदानंद डबे यांच्या 2 ओळी आठवतात. ते म्हणतात असं की मी उन्हाचे शब्द केले, मी उन्हाचे शब्द केले, सावल्यांचे सूर केले, सतत सतत हसूनी मी दुःख माझे दूर केले. आसवांना कोंडले मी कैकदा डोळ्यात माझ्या, आसवांना कोंडले मी कैकदा डोळ्यात माझ्या, हासरा माणूस म्हणून मी मला मशहूर केले. असं हे आपलं हसरं व्यक्तिमत्व आणि आम्हाला आदर्श वाटावा असं हे आपलं व्यक्तिमत्व. तर आज या लक्ष्मीचित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली भेट झाली, आपल्याशी संवाद साधता आला, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभचिंतन करते. धन्यवाद.